शहीद सुशील तेलगोटे यांच्या हत्येप्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा देण्याच्या मागणीसाठी आज अकोल्यात निळा जनउठाव जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांच्या नेतृत्वात निघालेला हा मोर्चा 45 डिग्री तापमानाच्या तीव्र उन्हात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते। पीडित कुटुंबियांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे छायाचित्र हातात घेऊन न्यायाची मागणी केली। संतप्त वातावरणात राज्य सरकारने तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला। दीपक केदार यांनी सरकारवर टीका करताना म्हटलंय की देशासाठी लढणाऱ्या सैनिकाची निघृण हत्या झाली तरीही राज्य सरकारकडून कोणतीही संवेदनशील दखल घेतली जात नाही। पीडित कुटुंबियांशी गृहमंत्र्यांनी संपर्क साधलेला नाही, तसेच कोणतेही लोकप्रतिनिधी अंत्यविधीस उपलब्ध राहिले नाहीत। ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे। मोर्चेकरांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली। एवढ्या उन्हात सैनिकाचे कुटुंब न्यायासाठी आले असताना त्यांची दखल घेतली जात नाही, यापेक्षा दुर्दैव काही असूच शकत नाही, असंही केदार यांनी नमूद केलं। या प्रकरणात आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या मागण्या करण्यात आल्या असून त्यामध्ये फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा देणं, SIT मार्फत सखोल चौकशी करणं, पीडित कुटुंबाला 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत व शासकीय नोकरी देणं, तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणे यांचा समावेश आहे। मोर्चा जिल्हाध्यक्ष परवेज खान, बौद्ध संघर्ष समितीचे जीवन डिगे, युवा विदर्भ अध्यक्ष संकेत जाधव, आयोजक मनोज इंगळे, टिल्लू गवई, नागेश खरात, दिलीप वानखेडे, आसिफ शेख, दीपक गोपनारायण, भुरिया डोंगरे, आरिफ शहा, रफिक शहा, प्रफुल्ल वाघ, राष्ट्रपाल तेलगोटे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। दरम्यान न्याय मिळाला नाही तर आगामी काळात आंदोलन मंत्रालयावर धडकेल अशा गर्भित इशारा दीपक केदार यांनी दिला आहे। सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक संतोष गवई, अकोला। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.